रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पनवेल राज्यशास्त्र विभाग. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण रिअलिझम म्हणजे वास्तववाद पाहणार आहोत. वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या थेअरीचं या कन्सेप्टचं संकल्पनेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. ओके, तर ही संकल्पना नक्की आहे काय ते आपण यामध्ये पाहूयात. तर बेसिकली ह्या संकल्पनेचा जो पाया आहे तो या तर्कावरती उभा आहे की ज्या स्टेट्स आहेत, जी राज्य आहेत, जी राष्ट्र आहेत, ती आपली शक्ती वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि त्या वाढलेल्या शक्तीच्या माध्यमातून स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. स्टेट्स ॲक्ट रॅशनली टू मॅक्सिमाइज देअर पॉवर अँड सिक्युरिटी. ओके, तर बेसिकली या ज्या रिअलिझममध्ये वास्तवतावादामध्ये जो स्टेटचा स्वभाव सांगितला आहे तो कुठेतरी मानवी स्वभावाशी त्याचं साधर्म्य राखण्याचा प्रयत्न केला आहे, जो आहे सेल्फ इंटरेस्ट. आपण जे कधीही वर्ल्ड पॉलिटिक्सचा इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा विचार करतो तेव्हा आपल्याला प्रामुख्याने एक शब्द नेहमी ऐकायला येतो, तो म्हणजे नॅशनल इंटरेस्ट. तोच नॅशनल इंटरेस्ट मानवी स्वभावात सेल्फ इंटरेस्ट म्हणून गणला जातो आणि त्यालाच हायलाइटेड करून किंवा त्याच्याच आधारावर कुठेतरी ही वास्तववादाची थेअरी संकल्पना उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. तर हा वास्तवतावाद कशाच्या आधारावर उभा राहतो ते पाहिलं, पण कशाच्या साह्याने तो आपल्या शक्ती वाढवताना दिसतो किंवा कशाच्या साह्याने तो कार्य करतो, कुठल्या यंत्रणेच्या साह्याने तो कार्य करतो, तर ते आहे मिलिटरी आणि इकॉनॉमिक कॅपेबिलिटीज. म्हणजे जर एखाद्या देशाला शक्तिशाली बनायचं असेल तर आजच्या घडीला आपल्याला माहिती आहे जगातले काही शक्तिशाली देश जर आपण पाहिले, म्हणजे जसं USA असेल, चायना असेल, रशिया असेल, भारत असेल, सगळ्या शक्तिशाली देशांकडे या गोष्टी प्रतिमात्रेमध्ये किंवा मोठ्या प्रमाणावरती आहेत, मिलिटरी आणि दुसरी इकॉनॉमिक कॅपेबिलिटीज. तर आज जर तुम्हाला शक्ती मॅक्सिमाइज करायची, पॉवर, इफ यू वॉन्ट टू मॅक्सिमाइज युअर पॉवर, तुमच्याजवळ दोन स्ट्रेंथ असणं अत्यंत गरजेचं आहे, ते म्हणजे मसल पॉवर आणि मनी पॉवर. तर हे जी रिअलिझम आहे हे एक प्रमुख शाखा आहे इंटरनॅशनल थॉट्स मधली. जसं आपण मागील स्लाइड पाहिलं की यांचा जास्त भर हा पॉवर पॉलिटिक्स, नॅशनल इंटरेस्ट आणि कॉम्पिटिशन अमॉंग दी स्टेट, म्हणजे राज्यांमध्ये असणारी स्पर्धा यावर असतो. त्यातली जी की कन्सेप्ट आहे ती म्हणजे स्टेट ॲज अ प्रायमरी ॲक्टर. म्हणजे समाजात जसं वावरताना आपण प्रामुख्याने व्यक्तीला हा मुख्य घटक धरतो, युनिट धरतो, तसंच इंटरनॅशनल इरेनामध्ये आपण स्टेटला प्रायमरी ॲक्टर धरायला पाहिजे अशी ही संकल्पना सांगते. आणि ती संकल्पना सांगते की आंतरराष्ट्रीय राजकारणातील ज्या काही घडामोडी आहेत त्या या नॅशनल इंटरेस्टनी मोटिवेटेड असतात. ही नॅशनल इंटरेस्ट या घडामोडींमागची ड्रायव्हिंग फोर्स आहे. त्याच्यानंतर पॉवर ॲज द अल्टिमेट करन्सी, म्हणजे शक्ती आणि फक्त शक्तीसाठी आंतरराष्ट्रीय एरियामध्ये देश धडपड करत असलेले दिसून येतात असं ही थेअरी सांगते. आणि या शक्तीच्या माध्यमातून त्यांना भेडसावत असलेली संरक्षणाची चिंता दूर करण्याचा विविध राष्ट्र प्रयत्न करत असतात. ओके, त्यानंतर एक वैशिष्ट्य म्हणजे ही जी संकल्पना आहे ती इंटरनॅशनल अनार्की म्हणजे आंतरराष्ट्रीय अराजकतेवर विश्वास ठेवते. ती सांगते आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत अत्यंत अराजकता आहे आणि त्यामुळे आपण कोणावरही आपल्या देशाच्या राष्ट्रीय हितासाठी निर्भर राहू शकत नाही, तर आपल्याला त्यासाठी पॉवरच वाढवावी लागेल जर आपल्याला सेल्फ सिक्युरिटी हवी असेल. तर या ठिकाणी आपण पाहूया की या रिअलिझमच्या थेअरीचा, कन्सेप्टचा, संकल्पनेचा विकास कशा पद्धतीने झाला, कशा माध्यमातून झाला. सुरुवातीला लिबरल आयडियलिझम होतं, म्हणजे उदारमतवाद. उदारमतवादाविषयीचं विवेचन आपण या आधीच्या तासिकेमध्ये पाहिलं असेल. तर त्या लिबरलिझम चा दृष्टिकोन हा थोडा उदार होता, सर्वसमावेशक होता आणि तितकाच सॉफ्टही होता, हलका होता. आणि त्यातून जी आंतरराष्ट्रीय संबंध आहेत किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्स त्याची एक अशी चांगली छवी, ऑप्टिमिस्टिक, त्याला काय म्हणता येईल आपल्याला, की
सकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु दुसरं महायुद्ध झालं आणि या सगळ्यावरती, या प्रतिमेवरती पाणी पडल्यासारखं झालं. आणि या दुसऱ्या महायुद्धातून लोकांना जाणवलं की लिबरलिझमची थेअरी आपल्याला इंटरनॅशनल पॉलिटिक्स खऱ्या अर्थाने समजून देऊ शकत नाही. आणि त्यातून फेलियर ऑफ लीग ऑफ नेशन्स, म्हणजे लीग ऑफ नेशन्स ही दुसऱ्या महायुद्धानंतर जी संघटना अस्तित्वात आली होती, आता जशी UN फंक्शन्स करते तसंच फंक्शन्स हे लीग ऑफ नेशन्स कडून अपेक्षित होतं, परंतु तिचं फेलियर झालं, ती अपयशी ठरली, इकॉनॉमिक डिप्रेशन आलं. आणि मग जगातील इतर राष्ट्रांना, स्टेट्सला कळलं की जर आपल्याला आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला लिबरलिझमच्या बाहेर जाऊन दुसरी एखादी विचारधारा पाहावी लागेल, शोधावी लागेल. आणि त्या नकारात्मक आंतरराष्ट्रीय संबंधाच्या प्रतिमेमधून जी नकारात्मक प्रतिमा तयार झाली आंतरराष्ट्रीय संबंधांची, वर्ल्ड वॉर II नंतर, फेलियर ऑफ लीग ऑफ नेशन नंतर, इकॉनॉमिक डिप्रेशन नंतर, त्यातूनच कुठेतरी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांनी एक नवीन अप्रोच डेव्हलप केला. आणि या नवीन अप्रोचलाच आपण रिअलिझम म्हणतो. आणि मग या रिअलिझमचा पाया उभा करताना किंवा हा अप्रोच डेव्हलप करताना त्यांनी थुसिडायसिस, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित, थुसिडायसिस जे पॅनपोलिशियन वॉरवर त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, हा प्राचीन ग्रीक मधला साधारण इसवी सन पूर्व 300व्या शतकातला एक विचारक होता. ॲथेन्स मधले याचं वास्तव्य होतं. ॲथेन्स ग्रीक मधलं तेव्हाचं शहर, जे पॉलिटिकल फिलॉसॉफीचे फादर प्लॅटो आणि ॲरिस्टॉटल, ज्याला आपण पॉलिटिकल सायन्सचे जनक म्हणतो, त्या दोघांचं जन्मस्थान, कर्मस्थान, तिथूनच हा थुसिडायसिस बिलॉंग करत होता. आणि त्याने पॅनपोलिशियन वॉर वर एक पुस्तक लिहिलं होतं, लेख लिहिले होते. आणि त्यातूनच रिअलिझमचा सेन्स, पाया घातला गेलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर मॅकॅवली हा आधुनिक राजकीय विचाराचा प्रणेता, याने सुद्धा कुठेतरी वास्तवतावादी विचारांचा पाया घातलेला आपल्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि थॉप्स, ज्याने आपल्या लेवियाथन या पुस्तकामध्ये राज्यकर्त्याला अल्टिमेट सॉव्हरॅनिटी दिली होती, अल्टिमेट पॉवर्स दिल्या होत्या, त्या हॉब्स याच्या विचारांचा आधार घेऊन रिअलिझम डेव्हलप झालं. ओके, सो या रिअलिझम मध्ये जे विचारकांनी भरभरून योगदान दिलं त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला हान्स जे मॉर्गेनथ्यू यांच्या विचारांना प्राधान्यावर ठेवून त्यांचा अभ्यास करावा लागेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हान्स जे मॉर्गेनथ्यू यांचे वास्तवतावादावर असणारे व्ह्यूज आणि त्यांचं अप्रोच आपण पाहणार आहोत. तर हॅन्स जे मॉर्गेनथ्यू यांनी त्यांचं पुस्तक पॉलिटिक्स अमॉंग नेशन, स्ट्रगल फॉर पॉवर अँड पीस 1948 मध्ये ह्युमन्स आणि स्टेट यांना सिमिलर ट्रीट केलं होतं. त्याने सांगितलं की ह्युमन्स ॲज वेल एज स्टेट्स आर सिमिलर, बोथ ऑफ देम आर सेल्फ इंटरेस्टेड अँड पॉवर सीकर. म्हणजे व्यक्ती आणि राज्य, राष्ट्र हे दोन्हीही समान आहेत. ते दोन्हीही फक्त स्वहिताचा विचार करतात आणि त्यांना फक्त आपली ताकद मॅक्सिमाइज करायची आहे. ते स्वतःची ताकद, स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी कार्य करत असतात. देन हाच रिअलिझमचा स्टार्टिंग पॉइंट आहे. कारण त्या रिअलिझमने ह्युमन नेचरला कसं गणलं होतं? प्लेन बॅड. म्हणजे या मानवी स्वभावात मुळात काही चांगलं असू शकत नाही. मानव हा अत्यंत स्वार्थी आणि शक्तिपिसासू आहे. आणि हे थॉट्स कुठून तरी आपल्याला थॉमस हॉब्स या विचारकापासून डिराईव्ह झालेले दिसून येतात. आणि त्याचं उदाहरण दाखल देताना ते सांगतात की हिटलर जो नाझिझम ज्यांनी जर्मनीमध्ये आणला आणि मुसोलिनी ज्यांनी फासिझम इटलीमध्ये आणला, या दोघांच्या जर पॉलिसीज आपण बघितल्यात तर लक्षात येईल की यांच्या पॉलिसीज कॉन्फ्लिक्टवर बेस होत्या, ना की कोऑपरेशन. लिबरलिझम सांगतं की मानव हा स्वभावाने सहकार्य करायला इच्छितो, परंतु जर आपण या दोघांच्या पॉलिसीज बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की यांच्या ज्या पॉलिसीज होत्या त्या कुठेही सहकार्यावर आधारित नव्हत्या, तर त्या संघर्षावर आधारित होत्या.
त्यानंतर जो दुसरा व्ह्यू या हायन्स जे मॉर्गेनथ्यू यांनी आपल्या पुस्तकामध्ये दिला, पॉलिटिक्स अमॉंग नेशन स्ट्रगल फॉर द पॉवर इन 1948, तो आपण पाहूया. नेचर ऑफ इंटरनॅशनल रिलेशन इज अनार्किक. त्याने सांगितलंय इंटरनॅशनल रिलेशन चा जो गुणविशेष आहे, नेचर आहे, आंतरराष्ट्रीय संबंधांचा जो आवाका आहे तो अराजकीय आहे. म्हणजे सर्व सार्वभौम सर्व शक्तिमान अशी कुठलीही सत्ता वरती सर्व राष्ट्रांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी अस्तित्वात नाही. आणि त्यामुळे अंधाधुंदी माजलेली आहे. प्रत्येक राष्ट्र स्वतःला संरक्षित करण्यासाठी जास्तीत जास्त शक्ती अॅक्युमुलेट करण्याचा, संग्रहित करण्याचा, संकलित करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या अनार्किक वर्ल्डमध्ये, अनार्किक अराजकतेमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या शक्तिशाली आहेत, शस्त्रसज्ज राज्य आहेत, राष्ट्र आहेत, ती एकमेकांच्या विरोधात समोरासमोर ठाकलेली आपल्याला दिसतात. आणि हे जे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे ते राष्ट्रीय राजकारणापेक्षा किंवा घरगुती राजकारणापेक्षा वेगळं आहे. कारण राष्ट्रीय राजकारणात एक कायदा व्यवस्था आहे, ती अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा आहे. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणात असं काही नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात जर काय चालत असेल तर ती एकच गोष्ट चालते, माइट इज राईट. माइट इज राईट म्हणजे बळी तो कान पिळी मस्तेने ज्याला म्हटलं जातं, ती व्यवस्था आंतरराष्ट्रीय राजकारणात चालते. देन सेल्फ हेल्प टू पॉवर म्हणजे जर तुम्हाला स्वतःचं राष्ट्र जपायचं असेल तर तुम्हाला काय लागेल, स्वतःची मदत करावी लागेल. इथे कोणीही तुमची मदत करायला येणार नाही. मग ती पॉवर अक्युमुलेट कशी करायची? एक तर आमरेस म्हणजे शस्त्र आपल्याजवळ वाढवायची, मिसाईल्स वाढवायची, क्षेपणास्त्र वाढवायची आणि त्या माध्यमातून काय करायची, शक्ती अक्युमुलेट करायची. किंवा मग काय करायचं, अलायन्स बनवायच्या, अलायन्स क्रिएट करायच्या. ओके, अलायन्सेस क्रिएट करायच्या, दुसऱ्या समविचारी राष्ट्रांना आपल्या संगतीला जोडायचं आणि त्या माध्यमातून आपलं संरक्षण जास्तीत जास्त मजबूत आणि सक्षम बनवण्याचा प्रयत्न करायचा. International politics, like all politics, is the struggle for power. Whatever the ultimate aim of the international politics, the power is the immediate aim. किती समर्पक पद्धतीने इंटरनॅशनल पॉलिटिक्सचं वर्णन हान्स जे मॉर्गेथ्यू यांनी त्यांच्या पुस्तकात केलेले पहा. इंटरनॅशनल पॉलिटिक्स लाईक ऑल द पॉलिटिक्स इज द स्ट्रगल फॉर अ पॉवर. म्हणजे आपण राजकारणाचा मुख्य उद्देश जर पाहिला तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल, जर एखादी व्यक्ती राजकारण करते तर त्या राजकारणामागे मुख्य उद्देश हा शक्ती मिळवणंच असतो. ओके, सो म्हणजे शक्ती मिळवण्यासाठीच वेगवेगळे ॲक्टर्स म्हणजे वेगवेगळे घटक त्या राजकारणात कार्यरत असतात. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय, व्हॉट एव्हर द अल्टिमेट एम ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स म्हणजे अंतामध्ये जाऊन रशियाला किंवा अमेरिकेला ते असतील की आम्हाला जागतिक शांतता प्रस्थापित करायची आहे, आम्हाला संपन्न असं जग तयार करायचं आहे, आम्हाला क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्यांशी, फूड क्रायसिस या सगळ्यांशी, दहशतवादाविरोधात कारवाई करायच्या आहेत किंवा दहशतवाद मुक्त एक जग उभं करायचं आहे. परंतु सध्या परिस्थितीला जर आपण या सगळ्या देशांचं इमिडिएट एम बघितलं, तात्पुरतं लक्ष जर बघितलं, ज्याला आपण शॉर्ट टर्म गोल जर म्हटलं तर ते एकच आहे, पॉवर. कारण जर तुमचं काही अल्टिमेट एम असेल, जर तुमच्याजवळ पॉवर नसेल तर तुम्हाला ते अचीव करणं मुश्किल. सो या ठिकाणी मी थांबतो आणि या